नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस त्यातला चॅप्टर बघा सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. बघा त्यातलं एक इम्पॉर्टंट असं एक एक्झाम्पल आहे, 4 मार्क्स साठी आपल्याला एक्झाम्पल येतं. लक्षात ठेवा, अँड आरसीसी कॉलम बघा 450 डायमीटर आहे. बघा तुम्हाला आरसीसी कॉलमचे डायमीटर दिलेला आहे आपल्याला बघा गिवन मध्ये 450 मिलीमीटर. त्यानंतर बघा इज रिइन्फोर्स with 6 bar of the 16 millimeter diameter. बघा तुम्हाला ज्याची आपण स्टील टाकणार आहोत त्या स्टीलची जी काही डायमीटर जे आहे ते आहे 16 मिलीमीटर आणि अशा आपल्याकडे इथे बघा 6 बार आहे 16 मिलीमीटरचे. फाइंड द सेफ लोड, म्हणजे बघा आपल्याला इथे सेफ लोड म्हणजे पी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट द कॉलम कॅन कॅरी इफ परमिसिबल स्ट्रेस in concrete and steel are 5 Newton per millimeter square and 125 Newton per millimeter square. बघा तुम्हाला कॉन्क्रीटचा स्ट्रेस दिलेला आहे 5. बघा कॉन्क्रीटचा स्ट्रेस तो काय इथं 5 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. त्यानंतर बघा स्टीलचा आपल्याला तुम्हाला स्ट्रेस दिला आहे 125 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा टेक तुम्हाला बघा मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी दिलेली आहे कॉन्क्रीटची आणि स्टीलची. बघा या दोन गोष्टी तर आपल्याला इथं गिवन. बघा त्यानंतर आपण काय करू, लक्षात घ्या आपण टोटल ग्रॉस एरिया काढून घेऊ. बघा ग्रॉस एरिया आता डायमीटर आपल्याला दिला असल्यामुळे आपला कॉलम जो आहे तो सर्क्युलर आहे. बघा त्याचा एरिया π/4 d स्क्वेअर. तर बघा आपल्याला इथे कॅपिटल D घ्यावा लागणार आहे 450 म्हणजे 450 स्क्वेअर म्हणजे ग्रॉस एरिया फाइंड आउट होईल π/4 into 450 स्क्वेअर. बघा हा एरिया जो आहे 159.04 into 10⁻³ मिलीमीटर स्क्वेअर. त्यानंतर बघा आपण एरिया ऑफ स्टील काढू. बघा एरिया ऑफ स्टील मध्ये बघायला गेलं तर आपल्याकडे स्टीलची किती बार आहे 6 बार आहे. बघा म्हणजे आपल्याला आपण into 6 लावू π/4 स्मॉल d स्क्वेअर. बघा स्टीलचा जो तुम्हाला डायमीटर दिलेला होता तो आहे 16. बघा 16 स्क्वेअर. बघा इथे π/4 into 16 स्क्वेअर into 6. बघा याचा आन्सर 1.206 into 10⁻³ मिलीमीटर स्क्वेअर. बघा हा ग्रॉस एरिया आणि स्टीलचा आपण एरिया काढून घेतला. त्यानंतर बघा आपण एरिया ऑफ कॉन्क्रीट काढू. म्हणजे ग्रॉस एरिया मधनं स्टीलचा एरिया काय करा मायनस करा. बघा एरिया ऑफ ग्रॉस 159.04 into 10⁻³ मायनस एरिया ऑफ स्टील बघा 1.206 into 10⁻³. बघा आपण एरिया ऑफ कॉन्क्रीट बघा याच्यामध्ये 159.04 मायनस 1.206. बघा एरिया ऑफ कॉन्क्रीट जो आहे कॉन्क्रीटचा एरिया 157.834 into 10⁻³ मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे ग्रॉस एरिया, कॉन्क्रीटचा एरिया आणि स्टीलचा एरिया आपण इथं फाइंड आउट केला. त्यानंतर आपल्याला लोड फाइंड आउट करायचा आहे. बघा इथे नेक्स्ट लोड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा लोड इज इक्वल टू बघा इथे लोड टेकन बाय स्टील इथं बघा प्लस लोड टेकन बाय कॉन्क्रीट. मग आता बघा याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे लोड इज इक्वल टू इथे बघा सिग्मा s into as प्लस इथे बघा सिग्मा c into ac. बघा म्हणजे इथे तुम्हाला स्टीलचा स्ट्रेस दिलेला आहे आणि इथे स्टीलचा एरिया प्लस कॉन्क्रीटचा स्ट्रेस आहे आणि कॉन्क्रीटचा एरिया. बघा फक्त फॉर्म्युल्यामध्ये आता व्हॅल्यू पुट अप करा. बघा तुम्हाला स्ट्रेस दिलेला आहे स्टीलचा. बघा इथे स्टीलचा स्ट्रेस 125 into बघा स्टीलचा जो एरिया आहे तो 1.206 into 10⁻³. त्यानंतर बघा प्लस कॉन्क्रीटचा बघा कॉन्क्रीटचा स्ट्रेस कॉन्क्रीटचा स्ट्रेस आहे आपल्याकडे 5 त्याला इनटू बघा कॉन्क्रीटचा एरिया म्हणजे
157.834 into 10⁻³ बघा अगोदर यांचं कॅल्क्युलेशन करून घेऊ 125 into 1.206 into 10⁻³ त्यानंतर बघा प्लस 5 into 157.834 into 10⁻³ बघा आपल्याकडे येणारा जे फायनल आन्सर आहे म्हणजे टोटल लोड 939.92 into 10⁻³ बघा अशा पद्धतीने